जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। जामखेड तालुक्यातील आरणगाव येथे आपला वडील शेजारी असलेल्या शेतकऱ्यांना विनाकारण शिवीगाळ करत असल्याने मुलाने बापाला सांगितले की शेजाऱ्यांना शिवीगाळ करू नका। याचा राग वडिलांना आल्याने वडिलांनी हातातील कोयत्याने मुलास मारहाण करण्यास सुरुवात केली। यावेळी मुलगा अशोक रावसाहेब सोनवणे याने वडिलाच्या हातातील कोयता हिसकावून घेऊन त्याच कोयत्याने व काठीने बेदम मारहाण केली असल्याने यात वडील बेशुद्ध अवस्थेत पडले। त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी सांगितले की व्यक्ती मयत झाली आहे। या मयताचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह पुणे येथील सुसून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा अशोक सोनवणे याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने आरोपीला पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे करत आहेत। विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून विवेक कोल्हे यांच्या नावाची घोषणा होताच कोपरगाव शहरात भाजप कार्यकर्ते आणि कोल्हे समर्थकांनी जल्लोष साजरा केला। ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटप व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। यावेळी अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू पाहायला मिळाले। विधानसभा निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षाने दिलेला शब्द पाळल्याची भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। पक्षाची अडचण होऊ नये म्हणून माननीय मुख्यमंत्री, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माननीय विवेक भैया कोल्हे, प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे यांना विनंती केली का युतीच्या सरकारमध्ये एक आमदार महत्त्वाचा आहे, भारतीय महायुतीचं सरकार आणायचं आहे। मग तुम्ही जर निवडणूक लढले, जर इथं महायुतीचा आमदार पडला तर ते पक्षाच्या दृष्टीने आणि सरकार आणण्याच्या दृष्टीने घातक ठरेल। आणि त्या विनंतीला माननीय विवेक भैया कोल्हे, प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी मान दिला। फडणवीस साहेबांच्या शब्दाला मान देऊन त्या विधानसभांना निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला। 1972 पासून जर इतिहास पाहिला या तालुक्याचा, सर्वप्रथम 72 साली स्वर्गीय शंकरराव कोल्हेंनी निवडणूक लढवली होती। तेव्हापासून तर आजपर्यंत पहिल्यांदा असं घडलं होतं का 2024ला कोल्हे घराण्यातली व्यक्ती या निवडणूक विधानसभेच्या निवडणूक मैदानात नव्हती। ते फक्त त्याग माननीय विवेक भैया कोल्हे यांनी भारतीय जनता पक्षासाठी केलेला त्याग होता। त्या त्यागाची आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाने दखल घेऊन माननीय विवेक भैया कोल्हे यांना विधान परिषदेची निवडणूक उमेदवारी दिलेली। श्री रामनवमी यात्रेनिमित्त रहाट पाळण्याचा ठेका दिलेल्या ठेकेदाराने धनादेश न वटल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, तसेच कारवाईस विलंब केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावावी, असा आदेश नगर अध्यक्ष करण ससाणे यांनी आज झालेल्या सर्वसाधारण सभेत मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना दिलाय। पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्वसाधारण सभा झाली। उपनगर अध्यक्ष कांचन सानप, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप व्यासपीठावर उपस्थित होते। या सभेत दैनंदिन व आठवडे बाजार वसुलीचा ठेका देण्याच्या विषयावर चर्चा करताना 32 लाख रुपये ठेकीची रक्कम निश्चित करण्यात आली होती। अकोले तालुक्यातील वीरगाव येथे 1961 साली उभारण्यात आलेली समाज मंदिर ही इमारत मंगळवारी सायंकाळी सुमारे 5:30 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत पूर्णतः जळून खाक झाली आहे। उष्णतेची तीव्रता आणि परिसरातील कोरडे वातावरण यामुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे। या इमारतीमध्ये स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचा एक वर्ग भरत असल्याने सुदैवाने घटना घडली तेव्हा विद्यार्थ्यांची उपस्थिती नव्हती। त्यावेळी मोठी जीवितहानी टळली असली तरी शैक्षणिक साहित्य आणि इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। सोशल मीडियाचा गैरवापर करून एका व्यावसायिकाची आणि महिलेची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार नेवासा तालुक्यातील एका गावात उघडकीस आलाय। एका तरुणाने एआयचा वापर करून आक्षेपार्ह फोटो तयार केले आणि ते इंस्टाग्रामवर स्टोरीवर प्रसारित करून समाजात बदनामी केली। या प्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात संबंधित खातेधारकावर गुन्हा नोंदविण्यात आलाय। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती।
कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850200017. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. मी पळ काढणारा नाही तर भिडणारा कार्यकर्ता आहे. विधानसभा लढवण्याचं विधान ही केवळ विरोधकांची अंदाज घेण्यासाठी टाकलेली राजकीय गुगली होती. 2029 ला मी पुन्हा लोकसभेच्याच मैदानात दंड थोपाटून उभा राहील, अशा शब्दात खासदार निलेश लंके यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांना थेट आव्हान दिलंय. श्रीगोंदा येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी 2029च्या रणधुमाळीचे रणशिंग आतापासूनच फुंकले. यावेळी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, हरिदास शिर्के, प्राध्यापक संजय लाकूडझोडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. वडगाव येथे अल्पवयीन मुलीचे बळजबरीने लग्न लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी संबंधित मुलीच्या आई वडील, पती तसेच इतर नातेवाईकांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी ही अल्पवयीन असताना तिच्या इच्छेविरुद्ध वडगाव येथील वागेश्वर मंदिरात रात्रीच्या सुमारास विवाह लावण्यात आला. या विवाहासाठी आधीपासूनच नियोजन करण्यात आले होते. मुलीचा विरोध असतानाही तिला जबरदस्तीने विवाहास भाग पाडण्यात आल्याचं तक्रारीत नमूद केलंय. पारनेर तालुक्यातील वीज पुरवठ्याच्या लपंडावामुळे नागरिक मेटाकुटीला आले असून या प्रश्नावर शिवसेना नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. दिवसा उन्हाचा तडाखा आणि रात्री अंधार अशा दुहेरी संकटामुळे जनतेचा संयम तुटत चालला असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पारनेर तालुक्यात सायंकाळी 6 ते 10 या वेळेत दररोज वीज खंडित केली जात आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात विजेअभावी नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय. मुलांचे शिक्षण, महिलांची घरगुती कामे, दूध काढण्याच्या वेळा विस्कळीत झाल्या आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत झावरे पाटील यांनी थेट अहमदनगर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली आहे. राज्यातील अनेक महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नसल्याने कर्मचारी आर्थिक संकटात सापडलेत. 2-2 महिने पगार रखडत असल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह, कर्जाचे हप्ते, मुलांचं शिक्षण, आरोग्याचा खर्च आणि दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाने पुढाकार घेऊन राज्यातील महानगरपालिकांना एकत्र करत तातडीने बैठक आयोजित करावी अशी मागणी अहिल्यानगर महानगरपालिका कामगार युनियनने केली आहे. जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.